मित्रांनो मी पुणे नाशिक हायवेवर आहे. तर हे लोकेशन आहे नियर टू भारत माता चौक मोसी. तुम्ही बघू शकता हा नॅशनल हायवे आहे, पुणे नाशिक हायवे. परंतु नाशिक फाट्यापासून तर पूर्ण चाकणपर्यंत या रोडला फुटपाथच नाही आहे. म्हणजे लोकांना चालायला एवढा त्रास होतो की गाड्या एकदम क्लोज असतात आणि चालण्यासाठी रस्ताच नाही बोथ साईडला. त्या साईडला पण तसंच आहे, त्या साईडला सुद्धा थोडीफार सुद्धा स्पेस नाही चालण्यासाठी लोकांना. आणि ह्या साईडला सुद्धा बघा हा एवढा स्पेस आहे फक्त. तर नाशिक फाट्याहून पूर्ण मोशीपर्यंत म्हणजे थोडाफार सुद्धा स्पेस नाही चालण्यासाठी. आणि ह्या ज्या सोसायटीत भरपूर मोठमोठ्या सोसायटीत रोड साईडला चाकणपर्यंत अशाच मोठमोठ्या सोसायटीत. तर ह्या सोसायटीतल्या लोकांना रोड क्रॉस करण्यासाठी इकडच्या साईडून तिकडच्या साईडला जाण्यासाठी किंवा तिकडच्या साईडच्या लोकांना इकडे येण्यासाठी कुठलाही सबवे वगैरे सुद्धा नाही आहे. तर खूप रिस्क घेऊन त्यांना टर्न घ्यावा लागतो आणि भरपूर लोक प्रवास करत असतात पायी. नाशिक फाट्यापासून तर पूर्ण चाकणपर्यंत अशीच गत आहे, हीच परिस्थिती आहे. तर माझी पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटला विनंती की त्यांनी ह्याकडे लक्ष द्यावे आणि लोकांसाठी चालण्यासाठी रोड साईडला फुटपाथ बनवावा. पुणे नाशिक हायवेला ॲटलिस्ट मोशीपर्यंत आणि पुढे चाकणपर्यंत चालण्यासाठी फुटपाथ बनवावा, ही माझी कडकडीची विनंती आहे प्रशासनाला. कारण या ठिकाणी लहान मुलंसुद्धा स्कूलमध्ये जातात आणि भरपूर आजूबाजूला मोठमोठ्या सोसायटी झाल्या आहेत. हे बघा, ही एक सोसायटी, ह्या सोसायट्या, ही एक सोसायटी, अशा भरपूर सोसायट्या आहेत चाकणपर्यंत रोड साईडला. तिकडच्या साईडला पण सोसायट्या आहेत. तर लोकांना चालताच येत नाही. आता त्या साईडचं जर मी तुम्हाला दाखवलं दृश्य तर हे बघा, म्हणजे एकदम कडेला जिथं स्पेसच नाही की लोक चालू शकतात असं. तर ही माझी कडकडीची विनंती प्रशासनाला की त्यांनी लक्ष घालावे आणि फुटपाथ बनवावा लवकरात लवकर जनहितासाठी. भरपूर या ठिकाणी आपण चालण्यासाठी लोकांना त्रास आहे, कारण वाहनं खूप जवळून जात असतात आणि चालूसुद्धा शकत नाही आपण. आणि इकडून तिकडे जायला पण तिकडून इकडे यायला जर लोकांना टर्न घ्यायचा असेल तर टर्न घेण्यासाठी नेक्स्ट सिग्नलपर्यंत जावं लागतं दोघं साईडच्या लोकांना आणि मग यू टर्न घ्यावा लागतो. म्हणून असे भरपूर बाईकने जे पण प्रवास करतात ते असे रॉंग वेने सुद्धा येतात. हे बघा, असे रॉंग वेने प्रवास करतात आणि अजिबात स्पेस नाही या ठिकाणी, फुटपाथ नाही चालण्यासाठी. तर पुणे नाशिक हायवे जो आहे त्या रोडला लवकरात लवकर फुटपाथ बनवावा प्रशासनाने, ही माझी विनंती आहे. मीही त्याच साईडला राहतो म्हणून मी जवळपास 1 वर्षापासून बघतोय की हा खूप सिरियस प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे भरपूर अपघातसुद्धा होतात आणि रिस्क पण घेतात लोक खूप. तर आता मी तुम्हाला दाखवतो पुढे अजून. हा बघा, आता हा नॅशनल हायवे आहे ना, काही स्पेस नाही इथं. आता हे पुढे दाखवतो अजून. इथं बघा पूर्ण झाडं आहेत, रोड टच. तुम्हाला या ठिकाणी कुठलाही फुटपाथ दिसणार नाही लोकांना चालण्यासाठी, पायी चालण्यासाठी कुठलाही रोड नाही आणि या ठिकाणी कुठली सेफ्टी नाही. बघा या ठिकाणी आल्यावर तुम्हाला दिसू शकते
झाडं तुम्हाला दिसतील आणि असे मोठमोठे खड्डेसुद्धा आहेत त्या पद्धतीने. तर महाराष्ट्र प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी याकडे लक्ष घालावे. पुणे नाशिक हायवेला नाशिक फाट्यापासून तर मोशीपर्यंत कमीत कमी लवकरात लवकर फुटपाथ बनवावा. दोघं साईडला फुटपाथ नाही आहे अजिबात, तर लवकर जनहित लक्षात घेऊन फुटपाथ बनवावा. आता इथं बघा केवढा मोठा खड्डा आहे. या ठिकाणी लोक चालू शकत नाही, सांभाळून चालावं लागतं, अशी परिस्थिती आहे. तर ही कडकडीची विनंती आहे प्रशासनाला की त्यांनी पुणे नाशिक हायवेला चाकणपर्यंत फुटपाथ बनवावा. नाशिक पाटा तर भोसरी, भोसरीनंतर भोसरी तर भोशी असं फुटपाथ बनवावा. ही या व्हिडिओमार्फत महाराष्ट्र प्रशासनाला कडकडीची विनंती आहे. बघा या ठिकाणी खूपच वाईट परिस्थिती आहे आणि खूप रिस्क घेतात लोक. लवकरात लवकर